नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ले सुरू केले. युद्धाच्या पहिल्या 24 तासातच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. खामेनींसोबतच इराणची राजकीय, प्रशासकीय आणि संरक्षण क्षेत्रातील पहिली फळीही मृत्युमुखी पडली. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखणं आणि इराणमध्ये सत्ता बदल करणं ही इराण विरोधातल्या युद्धाची अमेरिकेची दोन प्रमुख कारणं होती. खामेनींच्या मृत्यूने सर्वोच्च नेतृत्व तर संपले, पण आता नवं नेतृत्व येईल, सत्ता बदल होईल. पण अण्वस्त्रांच्या बाबतीमध्ये इराणच्या बाबत अमेरिका जे काही सांगत होती तितका इराण अण्वस्त्रांमध्ये खरंच सक्षम होता का, याबद्दल आता मतमतांतर व्यक्त केली जात आहेत. खामेनींच्या निधनानंतर IRGC या यंत्रणेनं लष्करासोबत सूत्र हातात घेतलीत. एकीकडे नेतृत्व निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे, दुसरीकडे इस्रायलवर प्रतिहल्ले सुरू केले. युद्धाच्या 2च दिवसात इराणनं आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करायला सुरुवात केली. होर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे, त्यामुळे तेल वाहतुकीला फटका बसलाय. अमेरिका, इस्रायल आणि इराण व्यतिरिक्त इतर कोणतेही देश थेटपणे युद्धात उतरलेले नाहीयेत. पण युद्ध लांबत गेलं तर अलिप्त राहणं जगाला अशक्य होईल. आणि जर इतर देशांमध्ये या युद्धामध्ये उतरण्याच्या बाजूनं मूड असेल तर मग ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरेल का, हाही सवाल उपस्थित होतोय. या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर. सतीश सर नमस्कार. नमस्कार. सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम आपल्या सोबत आहेत. बाम सर नमस्कार. नमस्कार. आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शांभवी थिटे आपल्या सोबत आहेत. शांभवीजी नमस्कार. नमस्कार. बरं सतीश सर, तुमच्यापासून सुरुवात करूयात. म्हणजे आता 6 दिवस झाले जग फक्त विध्वंस बघतंय. बरं, हे काही पहिलं युद्ध नाहीये जे गेल्या काही वर्षांमध्ये सुरू झालेलं आहे. इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध बराच काळ चाललं, रशिया युक्रेन युद्ध अजूनही सुरू आहे. आता हे बघितल्यानंतर सगळ्यांच्या समोर प्रश्न आहे की नव्यानं सुरू झालेलं हे अमेरिका इस्रायल विरुद्ध इराणचं युद्ध आता थांबेल की अजून बराच काळ चालू राहणार? नक्कीच तुम्ही फुल फ्लेज्ड वॉर जर म्हणत असाल, जे 24/7 हम्म. सगळं कव्हरेज आणि कव्हरेज म्हणण्याच्या ऐवजी ज्या प्रकारचा विध्वंस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, कारण दोन्ही बाजूने हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू आहेत, तर मला वाटतं की जे आहे 4 ते 7 दिवसामध्ये एक प्रकारे इराण, कारण इराण जो आहे तो एकटा पडलेला आहे आणि इराणकडे उपलब्ध असणारी सगळी शस्त्रास्त्र आणि त्याहून महत्वाचं ज्या प्रकारे अमेरिकेनं आणि इस्रायल जोडगोळीनं इराणचा एअर डिफेन्स सिस्टम जो आहे तो पूर्णतः उद्ध्वस्त केलेला आहे. त्यामुळं आता डीप वर आणि त्याचबरोबर एक प्रकारे नेतृत्वाची टॉपची फळी जी आहे ती कापून काढण्यामध्ये यश त्या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि मिसाईल लॉन्चिंग साइट्स त्याचबरोबर मिसाईल लॉन्चर्स जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टी एकत्रित जर पाहिल्या तर आता इराणमध्ये आणखीन डीप वर जाऊन हल्ले करणं, त्याचबरोबर हाय व्हॅल्यू टार्गेट हिट करणं हे अमेरिका आणि इस्रायलला येणाऱ्या काही काळांमध्ये, येणाऱ्या काही तासांमध्ये आणखीन इझी होणार आहे. पण खरोखरच सामरिक दृष्ट्या जो आहे हा इराण कितपत, IRGC कितपत जे आहे फुल फ्लेज वॉर साठी येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेसोबत टिकू शकेल हा मोठा प्रश्नच त्या ठिकाणी आहे. आता राहिला प्रश्न ही कितपर्यंत त्या ठिकाणी लांबेल. नक्कीच हा काही 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्षाचा प्रश्न नाही, कारण हे जरी संपलं, फुल फ्लेज वॉर जरी संपलं तरी जे कट्टर पंथीय आहेत इराणकडून, म्हणजे या कट्टरपंथीयांकडून समर्थित जे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स असणार आहेत त्यांचे इन्सर्जंट मुवमेंट्स एक प्रकारे जे आहे, जे आपण इराकमध्ये, लिबियामध्ये आणि बाकीच्या राष्ट्रांमध्ये आपण पाहिलं की अमेरिकेनं कारवाई केली, मधूनच त्या ठिकाणी ते निघून गेले, काहीतरी वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन हे कारण त्या ठिकाणी दिलं. पण अल्टिमेटली त्याच्यानंतरचा जर सगळा आपण काळ पाहिला तर या देशांमध्ये अस्थिरता आहे. अशा प्रकारचे इन्सर्जन्सी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये तिथेही झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी आढळल्या. इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन्स वाढलेल्या आढळल्या. असाच काहीसा प्रकार जो आहे इराणच्या माध्यमातून सुद्धा येणाऱ्या काळामध्ये इस्रायल अमेरिका यांच्या विरुद्ध होऊ शकतो. पण तुमचा मूळ प्रश्न जर असा असेल की फुल फ्लेज वॉर केव्हापर्यंत चालेल, मला वाटतं की फुल फ्लेज वॉर जे आहे मॅक्स 7 ते 10 दिवस इराण त्यांच्यासोबत टिकवू त्या ठिकाणी शकेल आणि त्याच्यानंतर इन्सर्जन्सी मुवमेंट त्या ठिकाणी ते म्हणजे त्याच्या 7 ते 10 माध्यमातून दिवस अजून की आता आधी झालेले 6 दिवस मोजताय तुम्ही त्याच्यामध्ये? आता हा प्रश्न तुम्ही जर डोनाल्ड ट्रम्पला विचारला तर डोनाल्ड ट्रम्पने सुद्धा अधिकृतरित्या त्या ठिकाणी सांगितलं होतं की वी रिअली डोंट नो की हे कधीपर्यंत त्या ठिकाणी चालेल. हा इंटेलिजंट गेस आहे आणि तो इंटेलिजंट गेसच्या मागे जे काही लॉजिक आहे ते लॉजिक मी त्या ठिकाणी लावण्याचा, सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. माझ्या मते जगामध्ये कोणीही सांगू शकणार नाही की एक्झॅक्टली हे 4 दिवसात संपेल, 7 मध्ये संपेल का 5 आठवड्यामध्ये संपेल. हा फक्त लॉजिकल गेस जो आहे तो आपण या चर्चेच्या माध्यमातून पुढे मांडतोय. आणि हे बरोबर आहे की त्याच्यासाठी सगळ्यात जास्त जर पुरावा नाही म्हणता येणार, पण
त्याला बेस जर काय असेल तर ती इराणची शस्त्रास्त्र क्षमता. कारण आत्ताचं युद्ध काही शस्त्रांशिवाय लढणं शक्य नाहीये आणि जसं तुम्ही सांगितलंत, की एअर डिफेन्स सिस्टीम जर नसेल, तर या काळातलं युद्ध फार काळ लढणं कुठल्याही देशाला शक्य नाहीये. मग तो इराण असो किंवा कुठलाही असू देत. बाम सर, आता एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की हे काही इराणला माहीत नाहीये का, की आपल्याकडची शस्त्र किती आहेत आणि आपण किती दिवस तग धरू शकतो. रादर त्यांच्यापेक्षा तर जास्त कुणालाच माहीत नाही. 1-2 मला वाटतं काल आली होती बातमी, की इराणनं असं म्हटलं, की आम्ही चर्चेची तयारी आहे आमची आणि अमेरिकेनं थेटपणे सांगितलं, की आम्हाला कुठलीही चर्चा करायची नाहीये. इराणनं चर्चेची तयारी दाखवणं इटसेल्फ हे सांगतंय, की त्यांना आता हे फार काळ लांबवायचं नाहीये? अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. आपण आज पाहिलं जे एशियन कंट्रीज मधले मार्केट्स पण आहेत, हे सगळे राईज वरती आहेत. हं. हाँगकाँगचं असो, जपान असो, भारत असो. आणि आपल्याला माहिती आहे की हे जे इंडिकेटर्स आहेत मार्केटचे, हे अचूक असतात. ऑलमोस्ट जसं आपण नरेटिव्हमध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा लढाई सुरू झाली होती, तेव्हा आपण पाहिलं होतं की मंडे पासून मार्केट पडणार आणि हो. ते तसंच झालं होतं. आज अपवाद होता की मार्केट पुन्हा वरती आलंय आणि इव्हन भारताचं सेन्सेक्स जवळजवळ 800 पॉईंट चढलंय, विच इज अ मिरॅकल. पण जर का म्हटलं की लढाई किती केव्हा कशी चालू राहील किंवा थांबेल, ह्याच्यामध्ये खूप विसंगती आहे. आपण पाहतो की अमेरिकेने म्हटलंय की आम्ही जेव्हा लढाई सुरू केली, आमचे 4 फोल्ड आमचे ध्येय होते किंवा आपण म्हणू शकतो एम होते. नंबर 1 आणि नंबर 2 होतं की इराणची नेव्ही आणि आर्मीला संपवायचं. हं. नंबर 3 होतं इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आणि न्यूक्लिअर त्यांचा प्रोग्राम ह्याला संपवायचं. आणि नंबर 4 होतं की जे खाडी देशांमध्ये अलॉंग इस्रायल जितके राष्ट्र आहे जिथे त्यांनी ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स तयार केला इराणनी इस्रायलला त्रास द्यायला किंवा त्यांच्या एक्झिस्टन्सच्या अगेन्स्ट कारवाई करायला, हे त्यांनी संपवलं पाहिजे इन टर्म्स ऑफ मॉनिटरी, फिजिकल, मॉरल, वेपनरी आणि फंड्स. हे सगळं करायला त्यांनी करायला पाहिजे होतं. आपण असंही स्टेटमेंट पाहिलं फॉरेन सेक्रेटरीकडनं युएसच्या की आमचा एम आम्ही अचीव्ह केला आहे विदिन. आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की 2 आठवडे चालेल, पण हं. आम्ही एम अचीव्ह केला आहे. ती ओनस आता कम्प्लिटली लाईज विथ इराण, की इराण काय रिॲक्शन करतं. हं. आणि जसं आपण पाहतोय की त्यांचं नेव्ही ऑलमोस्ट संपुष्टात आणली आहे. जवळजवळ 20 फ्रिगेट्स त्यांचे संपवले आहेत. एक सबमरीन पण डिस्ट्रॉय केली आहे, विच इज अ व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ नेव्ही. असं म्हणता येईल की नेव्ही कम्प्लिटली नस्तनाबूत झाली आहे. आजच्या तारखेला आर्मीकडे पण तेवढी ताकद नाही आहे, कारण हं. लेवल्स खूप कमी आहेत. आपण जर का पाहिलं की जे पॉवर इंडेक्स आहे, हं. अमेरिकेचा नंबर 1 आहे. भारत पण काउंट होतो, नंबर 4 वरती येतो. इराण जवळजवळ 14 to 16च्या मध्ये येतो. त्याच्यामुळे 1:16 स्ट्रेंथ असताना कसं काय इराण लढू देईल? हं. इराणकडे जो काही साठा आहे, एक दिवस संपेल. त्यांच्याकडे अंडरग्राउंड मिसाईल अजूनही पुष्कळ आहेत. त्याची तादाद पण खूप आहे. पण एक दिवस असा येईल किंवा इराण कॅन नॉट सस्टेन. कारण जितके खाडीतले देश आहेत, त्यांच्या विरुद्ध झाले आहेत. आता इराण एकटा पडला आहे, कारण त्याला वाटलं होतं की चीन आणि रशिया त्यांच्या बाजूनी धाव घेतील. हं. असं काहीही झालेलं नाहीये. चीनला पण फटका बसला आहे, कारण भारताच्या बरोबर चीनचा पण कंप्लीट डिपेंडन्सी एनर्जी सोर्स किंवा वरती मिडल ईस्ट कडनं येतं. हं. असं वाटलं होतं की चीन काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊन त्याच्यामध्ये ओके. पडेल, पण आपण पाहतो कंप्लीट सायलेन्स आहे. हं. त्याच्यामुळे इराणला काही गत्यंतर नाहीये. ठीक. आणि जितक्या लवकर ते वाटाघाटी करतील हं. किंवा मेसेज पाठवतील की आम्ही बोलायला तयार हं, आहोत, हं. तितक्या लवकर हे युद्ध थांबेल. बरं. पण सध्या तरी तसं काही दिसत नाही, कारण अमेरिका त्या मूडमध्ये तरी दिसत नाहीये. शांभवी मॅडम, आता प्रश्न असा आहे, की अमेरिकेला नेमकं काय हवंय? युद्धात उतरताना 2 महत्त्वाची कारणं होती. एक, अमेरिकेनं जगाला सांगितलं होतं. दुसरं, अमेरिकेनं अध्यारूत केलं होतं, पण सांगितलं नव्हतं. ते होतं एक अण्वस्त्र, की इराण इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स बनवतंय, ती आम्हाला त्यांना बनवू द्यायची नाहीये, कारण मग ते अमेरिकेवर हल्ला करू शकतील, ज्याच्यावरच आता मतमतांतरं सुरू झालेली आहेत. आणि दुसरं होतं अर्थात रेजिम चेंज, सत्तापालट करायचा होता. आयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता नवा शासक येईल हे निश्चित झालेलं आहे. म्हणजे एक एम काही प्रमाणात तरी अमेरिकेचं पूर्ण झालेलं आहे आणि दुसरं एम झालंय की नाही हे आत्ता लगेच सांगता येणं शक्य नाहीये. पण हे झाल्यानंतर सुद्धा अमेरिका जर युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं काहीही बोलत नसेल 6 दिवसांनंतर, तर अमेरिकेचे हेच हेतू होते की आणखीन काही वेगळा हेतू आहे? हो. माझा आवाज येतोय का? येस, येस. बोला. हा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा या सगळ्या युद्धामध्ये आहे, जो अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे, तो म्हणजे तेल.
हा मुद्दा आपल्याला डावलून चालणार नाही. राईट. कारण का की इराणकडे जे तेल साठे आहेत, इनफॅक्ट अमेरिकेने जे इराकमध्ये युद्ध सुरू केलं होतं, त्याच्यासाठी सुद्धा कारण हीच होती. आणि अर्थात अल कायदा विरुद्ध युद्ध आपण करतोय असं अमेरिका म्हणाली होती. इथे सुद्धा ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स विरुद्ध युद्ध करतोय असं अमेरिका म्हणतेय. पण तेल हा महत्वाचा मुद्दा आहे आणि अमेरिकेचं आधीपासूनच सगळं जे राजकारण आहे ह्या भागातलं, हे तेलावरतीच अवलंबून आहे. आता होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती सध्या ब्लॉक झालेली आहे. त्याच्यावरती नियंत्रण मिळवणं हे सुद्धा अमेरिकेला फायदेशीर ठरू शकतं. आणि अमेरिका वेळोवेळी हा जो मार्ग आहे, हा जो रेड सी, होर्मुझ किंवा मानदेब, हे सगळे महत्वाचे जे सामुद्रधुनीचे भाग आहेत, ज्यातून मोठ्या प्रमाणात सामुद्रिक व्यापार चालतो, त्यावरती कुठे ना कुठेतरी नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आतापासून नाही, फार आधीपासून आहे. म्हणजे हे सगळं जे सुरू आहे ते वॉर ऑफ टेरर नंतर त्यांचं जे ऑपरेशन होतं, अल कायदाचा जो अटॅक झाला 9/11चा अमेरिकेवरती, त्याच्यानंतर जेव्हा ते ह्या पश्चिम आशियामध्ये आले आणि हे जे सगळं झालं, तिथे कुठे ना कुठेतरी हा जो मॅरिटाईम भाग आहे ह्याच्यावरती आपलं नियंत्रण असावं, हा सुद्धा उद्देश अमेरिकेचा होता. आणि त्याच सगळ्यातून मला असं वाटतंय की हे इराण असू दे, इराक असू दे किंवा आजूबाजूला येमेन असू दे, इथे जे अमेरिका करतेय याचा उद्देश तेल आणि सागरी मार्गांवरती नियंत्रण असणं हा आहे असं म्हणता येईल. आणि त्याच्यासाठी हे अमेरिकेकडनं सुरू आहे. पण त्याच्यात कितपत यश येणार आहे या सगळ्या युद्धातून हा प्रश्न आहे. सतीश सर, पण आता प्रश्न आहे की फक्त अमेरिका आणि इस्रायल नाहीये ज्यांनी आता अटॅक केला. आता आखाती देशांचा सुद्धा मुद्दा आहे. अजून तरी आखाती देशांनी या संदर्भातली काही जाहीर भूमिका घेतलेली नाहीये. ते अजून डिफेन्स मोडमध्येच आहेत की आपल्या देशाचं संरक्षण करणं याच्यावरच आहे. पण जर हे वाढलं आणि तुम्ही जसं म्हणताय तसं 7-8 दिवसांपेक्षा जास्त काळ वाढलं, तर मग आखाती देश याच्यामध्ये उतरणार आणि मग याची व्याप्ती थांबवणं कदाचित अवघ्या जगाला कठीण जाईल. नक्कीच. जर व्याप्ती वाढली याची तर हे अत्यंत अवघड त्या ठिकाणी होणारच आहे. पण मी म्हणतो एका बाजूला जी आहे अमेरिका, इस्रायल, अरब राष्ट्र, नेटोची सदस्य राष्ट्र, ही जी आहे इव्हन अझरबैजान, हे वेगवेगळ्या प्रकारची राष्ट्र, सायप्रस, हे सगळे जे आहेत एका बाजूला त्या ठिकाणी होत आहेत. सगळ्यात मोठा म्हणजे जर सो कॉल्ड आपण युद्धच त्या ठिकाणी आणि सो कॉल्ड तिसऱ्या महायुद्धाची जी थेरोटिकल चर्चा त्या ठिकाणी आहे, एक बाजू तर जी आहे ती पूर्ण त्या ठिकाणी डेव्हलप होतीये. दुसरी बाजू काय? दुसरी बाजू जी आहे फक्त इराण एकटाच आहे. जी अपेक्षा होती, माइट बी इराणला जी अपेक्षा त्या ठिकाणी असेल की चायना आणि रशियाचे बुट्स ऑन ग्राउंड, शस्त्रास्त्र, इंटेलिजन्स शेअरिंग याच्या सोबतीलाच बुट्स ऑन ग्राउंड जे आहे इराणच्या युद्धभूमीवर त्या ठिकाणी येतील, अजूनही तसं काही आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि माझ्या मते दुसरी बाजू ज्यावेळेस इराण त्यांच्या सोबतीला चायना, रशिया, नॉर्थ कोरिया आणि काही इस्लामिक राष्ट्र ज्यावेळेस इराणच्या बाजूने त्या ठिकाणी उभा राहतील, त्यावेळेस माझ्या मते जे आहेत 2 गट त्या ठिकाणी पडतील आणि मग ती खऱ्या अर्थाने जे आहे एक प्रकारे तिसऱ्या महायुद्धाची नांदी जर आपण म्हटली तर ती त्या ठिकाणी होऊ शकते. पण आज घडीला हे सगळं गणित त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. आपल्याला जे आहे दुसरी बाजू मजबूत इन द सेन्स त्यामध्ये ऍड होत आहे ते त्या ठिकाणी दिसतंय, इस्रायल अमेरिकेच्या सोबतीला. पण इराण एकटा आहे हे सत्य आहे. आज 5व्या-6व्या दिवशी इराण एकटाच आहे हे सत्य त्या ठिकाणी. आणि म्हणूनच एकटा इराण या सगळ्या जोडगोळी समोर आणि ऑफकोर्स येणाऱ्या काळामध्ये हे जर त्या ठिकाणी ऍड झाले तर हे कितपत त्यांना जे आहे त्यांच्यासमोर टिकाव त्या ठिकाणी धरता येऊ शकेल, हा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि मिलिटरीली जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर मग एअर डिफेन्स सिस्टम, जसं आता जनरल बाम सरांनी त्या ठिकाणी सांगितलं की नेव्हल पार हे जे आहे पूर्णतः उद्ध्वस्त करण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलची जोडगोळी जी आहे दिवसेंदिवस पुढे पुढे जाते. बरं, त्याच्या एक टप्पा पुढं फक्त त्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ किंवा इराणच्या आसपासच जे आहे अमेरिका हल्ला करत नाहीये. आपण जसं पाहिलं की श्रीलंकेच्या कोस्टवर हार्डली जे आहे त्यांच्या म्हणजे भारतापासून सुद्धा जे आहे हार्डली 232 नॉटिकल माइल्स, हार्डली 300 किलोमीटर दूर कन्याकुमारी पासून असणाऱ्या ठिकाणी जर सबमरीन वॉरफेअरच्या पार्ट मधून इराणची वॉरशिप जर त्या ठिकाणी बुडवली जात असेल तर जगामध्ये कुठेही इराणच्या जर अशा प्रकारच्या नेव्हल शिप त्याच्या विरुद्ध अटॅक करण्याचं धोरण अमेरिकेचं त्या ठिकाणी असेल तर यावरून दिसतंय की किती अग्रेसिव्हली ते येणाऱ्या काळामध्ये पुढे जाऊ शकते. आणि आयरिस डेनाच्या बाबतीत जे झालं त्याच्यामुळे जगभरामध्ये आता ती चिंता आहे की जे नौदलात इराणचे नौदल पूर्णपणे आम्ही नेस्तनाबूत करू, हे जे अमेरिका सातत्यानं म्हणते ते कदाचित त्याचे हा एक पुढचा टप्पा होता. पण आता प्रश्न आहे बामसर युरोपाचा सुद्धा, कारण युरोपीय देशांनी थेटपणे या युद्धाच्या बाबतीत अजून कोणती भूमिका जाहीर केली नसली तरी ते अमेरिकेच्या विरोधामध्ये नाहीयेत हे तर जवळपास स्पष्ट आहे. आणि जशी जशी तेलाची कोंडी जर युद्ध वाढत गेलं तर वाढत गेली तर मग या देशांकडे दुसरा कुठला पर्याय नाहीये, कारण एनर्जीसाठी बरेचसे देश इथेच अवलंबून
अवलंबून आहेत. आणि बरं, हे भौगोलिक लोकेशन असं आहे की इथून होर्मुझची खाडी जर जास्त काळ बंद राहिली तर त्यातनं बाहेर येणं सुद्धा कठीण आहे. हे सगळा विचार करता युरोपीय देश किती काळ याच्यापासून वेगळे राहू शकतात, अलिप्त राहू शकतात? युरोपियन देशांचा पण इंटरेस्ट आहे की खाडीचं युद्ध लवकरात लवकर संपलं पाहिजे. कारण अल्टिमेट सगळ्यांचा इंटरेस्ट असतो इकॉनॉमिक्स. इकॉनॉमी डिपेंड करते कम्प्लिटली ऑइल वरती, आणि ऑइल तेव्हाच बाहेर पडेल जेव्हा होर्मुझ स्ट्रेट किंवा समुद्रधुनी उघडेल. सगळ्यांचा इंटरेस्ट त्याच्यामध्येच आहे. आपण पाहतो सौदी अरेबिया जे खूप मोठ्या प्रमाणात तेल सप्लाय करतात, त्यांचं पण आउट तिथून हे हॉर्मुझ मधूनच होतं. काही प्रमाणात रेड सी मधून ते चॅनल करून नॉर्थ मध्ये युरोपकडे, फ्रान्स, युके आणि इटलीकडे तेल पाठवतात. पण ते आयटम किंवा ते पर्सेंटेज फार कमी आहे. त्याच्यामुळे हळूहळू जेव्हा युरोपियन कंट्रीजला ह्याची झळ पोहोचेल आणि त्यांना कळेल की आपल्याला ह्याच्यापासून नुकसान आहे, आणि लवकरात लवकर जोपर्यंत तेल साठा येत नाही आपल्यापर्यंत, आपल्या एनर्जी रिक्वायरमेंट्स, आपले लाइटिंग रिक्वायरमेंट्स, आपले डे टू डे लाईफ साठी पाहिजे असलेले रिक्वायरमेंट्स खूप जरुरी आहे. त्याच्यामुळे आपण पाहिलंय की आता हळूहळू युरोपियन कंट्रीज पण वेगळे पडायला लागले. फॉर एक्झाम्पल टर्कीचा सपोर्ट मध्ये लोकांनी म्हटलं होतं की तिथे 2 ड्रोन आले होते, आम्ही हाणून पाडले. वी आर ॲट लिबर्टी टू टेक ऍक्शन ॲज वी डीम फिट. स्पेननी म्हटलंय आम्ही बिलकुल वापरणं देणार नाही. कर्मरनी म्हटलंय युके मधून की आम्ही आपले बेसिस अलाउ करणार नाहीये. त्याच्यामुळे थोडी फूट पडते. लोकांना कळलंय की पर्सनल इंटरेस्ट आणि ऑइल इंटरेस्ट जो ट्रम्पने सुरू केला आहे, आणि ट्रम्पचा नेहमीच इंटरेस्ट किंवा युएसचा नेहमी इंटरेस्ट इकॉनॉमी असतं. कुठलंही असो, ते शस्त्रास्त्र असो किंवा ऑइल असो. इट इज नोन फॅक्ट की युएस 2 जगांमध्ये, 2 राष्ट्रांमध्ये लढाई लावतात, स्वतः दोघांकडे सप्लाय करतात वेपन्स आणि अम्युनिशन, आणि त्याच्यामधनं इकॉनॉमिक्स आपली वाढवतात. त्याच्यामुळे युरोपियन युनियन किंवा युरोपियन देशांना दे हॅव टू बी व्हेरी की आपल्याला कुठल्या बाजूला आपलं समाधान आहे, आपल्याला कुठल्या बाजूला फायदा होईल. आणि ऍज ऑफ टुडे इट इज क्वाईट एव्हिडेंट की युरोपियन देश अमेरिकेबरोबर राहतील, कारण अल्टिमेट त्यांचा फायदा तिथूनच होणार आहे. कारण इराण विल नॉट बी एबल टू सस्टेन. शांभवी मॅडम, याच्यातनं एक प्रश्न आहे असा की जेव्हा जेव्हा युद्ध होतात आणि त्या युद्धांचा इतिहास लिहिला जातो, तेव्हा त्या युद्धातलं नॅरेटिव्ह काय असतं हा त्या इतिहासाचा मोठा भाग बनतो. जर आपण या अगोदर म्हणजे पॅलेस्टीनचं आणि इस्रायलचं युद्ध बघितलं तर पॅलेस्टीनमध्ये जी काही परिस्थिती युद्धाच्या नंतरच्या भागामध्ये झाली ती एक महत्त्वाचं नॅरेटिव्ह बनतं. कारण तिथल्या लोकांचे जे काय हाल झाले, सर्वसामान्य जनतेचे, विशेषतः मुलांचे, तो जगभरातला चर्चेचा विषय बनला. तेच इराणमध्ये सुद्धा होण्याची खूप मोठी शक्यता आहे. नॅरेटिव्हच्या लढाईसाठी अमेरिका इथं काय करताना दिसते? कारण पहिल्याच दिवशी जो हल्ला झाला ज्याच्यामध्ये एका शाळेमध्ये मिसाईल पडलं आणि 165 जवळपास शाळेतल्या मुली आणि त्यांचे शिक्षक हे सगळे मृत्युमुखी पडले. ह्या सगळ्यातनं एक नॅरेटिव्ह जगभरामध्ये जात असतं. ते नॅरेटिव्ह कंट्रोल करता आलं नाही अमेरिकेला, तर मग हे युद्ध लवकर थांबवण्यासाठी एका प्रकारचा दबाव आणखी वाढू शकतो. अर्थात, पण नरेटिव्हची लढाई ह्या पश्चिम आशियाई देशांमध्ये अमेरिका नेहमीच हरताना दिसतेय. ओके. कारण पॅलेस्टीनमध्ये सुद्धा तेच झालंय आणि इराण सोबत सुद्धा तेच होतंय. आता जे ह्युमॅनिटेरियन ग्राउंड वरती जो वर्ग UN मध्ये म्हणा किंवा ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांमध्ये जो वर्ग तिथे जो ऍक्टिव्ह आहे तो ट्रम्प सरकारच्या विरोधातच आहे. हे आपण आधी लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे तो वर्ग कधीही ट्रम्पचं जे हे धोरण चालू आहे पश्चिम आशियामध्ये, पॅलेस्टाईनवरती अटॅक असू दे किंवा इराणवरती अटॅक जो असू दे, तर त्या नरेटिव्हच्या विरोधातच ते उभे राहणार आहेत. इनफॅक्ट त्यात अनेक अमेरिकन्स सुद्धा आहेत जे ट्रम्प सरकारला अगदी पुढे येऊन क्रिटिसाइज करतायत, त्यांची आलोचना करतायत की हे जे तुम्ही चाललंय, म्हणजे इराणमध्ये जो हल्ला झाला, मुलींच्या शाळेवरती जो हल्ला झाला, तो अतिशय वाईटच आहे. तर त्यामुळे ही जी नरेटिव्हची लढाई आहे ही अमेरिका प्रत्येक ठिकाणी हरतानाच दिसते. ते कव्हर अप करायला ट्रम्प काही स्टेटमेंट, त्या ट्रम्पच्या ट्विट्स वाचल्या मी, अतिशय हास्यास्पद ट्विट्स तो करतोय. त्यामुळे हे जे धोरण आहे हे जर अमेरिकेने पुढे चालू ठेवलं तर ते कुठेही ह्या नरेटिव्हच्या लढाईमध्ये जिंकून येतील अशी चिन्ह नाहीयेत आणि असं वाटतही नाहीये.
आणि एकंदरीत इस्रायलचं मागच्या 10 वर्षामध्ये इस्रायलचं जे चित्र निर्माण झालंय की इस्रायल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि तुम्ही पॅलेस्टीनचा विचार केला तर पॅलेस्टीनला आज जगभरातल्या मुस्लिमांचा सपोर्ट आहे आणि इस्रायल जे आहे ते अतिशय म्हणजे आता हा डेमोग्राफीचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे कारण नरेटिव्ह जे एखाद्या धर्माच्या किंवा एखाद्या कम्युनिटीच्या बाजूनी जर असतील आणि त्या कम्युनिटीची साईज किंवा संख्या मोठी असेल तर तोच नरेटिव्ह तुम्हाला जागतिक नरेटिव्ह बनताना दिसतो तोच नरेटिव्ह तुम्हाला डॉमिनेट करताना दिसतो तर पॅलेस्टाईन आणि इराणच्या बाबतीत सुद्धा तेच होतंय आता इराणचं जे इतर देशांवरती जो हल्ला इराण करतंय सौदीवरती असू दे युएई वरती असू दे आणि म्हणजे इराणचा जो मुद्दा आहे तो शिया वर्सेस सुन्नी हा देखील आहे की त्या पश्चिम आशियामध्ये बाकीचे जे सुन्नी देश आहेत त्यांच्यावरती सुद्धा इराण हल्ला करतोय त्यामुळे प्रतिक्रिया मुस्लिमांमधून स्पेशली सुन्नी मुस्लिमांमधून डायरेक्ट येत जरी नसल्या तरी कुठे ना कुठेतरी हळहळ व्यक्त केली जाते कारण रमजानचा महिना चालू आहे त्यात आपलेच बांधव मरतायत आणि हे जे नरेटिव्ह आहे ते जागतिक स्वरूपात स्पेशली मुस्लिम देशांमध्ये सुद्धा खूप जबरदस्त पसरताना दिसतंय आणि हा सुद्धा भाग कुठेतरी ठरणार आहे की इराण निगोसिएशन साठी पुढे येऊ शकतं ते बरोबर आहे कारण युद्ध जशी शस्त्रांनी लढली जातात तशी ती नॅरेटिव्हनी लढली जातात मला दिसते सतीश ढगे सरांना मगापासून याच्यात काहीतरी ऍड करायची वेळ संपली आहे पण तरी मी तुमच्याकडे येते 1 मिनिटासाठी सतीश सर मागच्या काही काळात पाहिलं तर माझं जे थोडंसं मत वेगळं आहे इन्फॉर्मेशन वॉरफेअर सायकोलॉजिकल वॉरफेअर हा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असतो इंटरनेट जे आहे पूर्णतः शटडाऊन आहे इराणचं त्यामुळे इराणमधून खरोखरच इराणचं वर्जन जगामध्ये यायला जे आहे शक्यता खूप कमी नंबर 1 अमेरिकेसारखी महासत्ता ग्लोबल मीडिया जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर त्या ठिकाणी अमेरिकेला जे प्रोजेक्शन करायचं तीच बातमी बाहेर त्या ठिकाणी येणार आणि तशाच प्रकारे प्रो अमेरिका बातम्या त्या ठिकाणी येतात तिसरी गोष्ट ऑलरेडी अमेरिकेने जे आहे महत्वाचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह सर्वोच्च नेता अली खामेनी याचा खात्मा केला कुठल्याही क्षणाला डोनाल्ड ट्रम्प अशा प्रकारची घोषणा जर त्यांनी त्या ठिकाणी केली की आम्ही आमचं मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य केलेलं आहे आणि त्या क्षणाला समजा इस्रायलला पुढे करून अमेरिका या युद्धातून सामरिकदृष्ट्या मागे जर झाला तर हा अमेरिकेचा विजयच त्या ठिकाणी मानला जाईल अमेरिकेचं नॅरेटिव्ह किंवा ओव्हरऑल नॅरेटिव्ह हे डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात केव्हा जाईल तेव्हा जाईल ज्यावेळेस हे युद्ध लांबलं जाईल अमेरिका तरी सुद्धा मिलिटरीली कारवाई करत राहील मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेचे नागरिक मरतील अमेरिकेच्या मर्मस्थानावर हल्ला होईल या डेड बॉडी ज्यावेळेस अमेरिकेमध्ये परत जातील त्यावेळेस मात्र जे आहे डोनाल्ड ट्रम्पचे बुरे हाल आहेत आज घडीला मला जर कोणी त्या ठिकाणी विचारेल तर मी म्हणेल नॅरेटिव्ह इज इन फेवर ऑफ ट्रम्प इन्फॉर्मेशन वॉरफेअर हे अमेरिका जिंकतंय इराण किंवा बाकीचे लोक त्या ठिकाणी जिंकत नाहीयेत दोन्ही मान्यवरांची मतं वेगवेगळी आहेत पण अर्थात त्यासाठी असलेले बेसही वेगळे आहेत कारण अमेरिकेच्या बाजूनं बघितलं तर अमेरिकन जनतेला हेच वाटेल की आपण जे सुरू केलंय त्याच्यामध्ये यश मिळावं पण जसं शांभवी मॅडमनी सांगितलं की जर आपण आखाती देशांच्या नजरेतनं पाहिलं धर्माच्या नजरेतनं पाहिलं तर शिया असो वा सुन्नी असो आपले कुणी बांधव आपल्या वर्षभरातल्या इतक्या महत्त्वाच्या सणांमध्ये अशा प्रकारे मृत्युमुखी पडावेत हे कुठल्याही धर्मातल्या जनतेला पटण्यासारखं नसेल त्यामुळे नॅरेटिव्हची लढाई आज जरी सतीश सरांच्या मते अमेरिकेच्या बाजूने जाताना दिसत असेल तरी ती तशीच राहील याची काहीही खात्री देता येत नाही आणि याला अनेक फॅक्टर्स जबाबदार असतील त्यामुळे हे लक्षात आपण सगळ्यांनीच ठेवायला पाहिजे की युद्ध हे जितकं शस्त्रांनी लढलं जाणार आहे तितकंच या आधुनिक शस्त्रांनी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनी सोशल मीडियानी सुद्धा लढलं जाणार आहे तिथं कोण जिंकतंय याचाही खूप मोठा परिणाम युद्धाच्या प्राप्त परिस्थितीत वर्तमानातच नाही तर युद्ध भविष्यात कसं पाहिलं जाईल याच्यावरही होणार आहे खूप चांगली चर्चा झाली आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि वेगवेगळे अँगल्स या संपूर्ण प्रकरणाचे समजावून सांगायला मदत केली आपल्या तिघांचेही खूप मनापासून आभार धन्यवाद आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा जय महाराष्ट्र